जल्दी जाते हो, स्वीटी को लेके आते, चलो। हाँ चलो। हाँ तुम्ही स्वीटूला भेटायला चाललात ना? नहीं तो कौन बोला? खोटं बोलू नका हा, मी ऐकलंय. नहीं मला स्वीटूला भेटायचे. I also miss her. नाही काय आम्ही ते सामान टूथपेस्ट वगैरे खोटं बोलू नका, मी येते. चल 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 लवकर. अरे ओम भाई, स्वीटू इधर काम करती है? हाँ इथे काम करते. स्वीटू माझा मेकअप किती छान करायची ना. आय एम शुअर तिला पार्लरचं सुद्धा सगळं काम येत असेल. क्या हुआ ओम भाई? फोन लागत नाही स्वीटूचा. अरे तो अंदर जाके देखते ना. हाँ. अरे नाही, आपण आतमध्ये नाही जाऊ शकत. ती पाटी वाचून ये ना. पार्टी वाच ना. नोटिस बोर्ड. नोटीस बोर्ड. ममता ब्यूटी पार्लर ओनली फॉर लेडीज. अरे यार, ओनली फॉर लेडीज लिखा ओनली है। फॉर लेडी. अरे तो क्या हुआ, अपने को थोड़ी जाके मेकअप करना है, अपने को तो स्वीटू को मिलना है ना. अरे हो पण हाँ तो मैं यू गया और यू आया, देखो आप मिल के ऐसा. मी आले. आंटी ये देखो कौन आ गया. अरे कोण आहे तू? चल बाहेर हो. नहीं, मुझे किसी से मिलना है. इथे कोणाला भेटायचं नाही तुम्हाला, निघा तुम्ही. अरे अरे पर मुझे किसी से मिलना है ना. अरे पण आम्हाला नाही भेटायचं नाही इथे. अरे ऐसा नहीं आंटी जी, आप सुनो मेरी बात. कौन आंटी? मैं आंटी. चल निकल यहाँ से. तुझे पता नहीं है ये लेडीज पार्लर है, यहाँ पे आना मना है करके. अरे आप सुनो तो, मेरे को मिलना है उसको जाके. तुझे समझ में नहीं आ रहा है? तू कौन? नहीं जाता हूँ. मारू? नहीं. कहाँ से आ जाते पता नहीं. काही कळतच नाही यांना की लेडीज पार्लर मध्ये यायचं नाही ते. अरे मुंबई, हाँ वो अंदर वो डेंजर औरत है यार. काय झालं? अरे मेरे को कुछ फेंक के मारा उसने. मेरे को लगा नहीं. मी तुला सांगितलं होतं रॉकी, ओनली फॉर लेडीज तिथे लिहिलंय, नको जाऊस. अरे बाद में उसने चप्पल निकाल के मारने की, तो मैं भाग के आ गया मालूम. चप्पलनी मार कपडाला. बसला सगळे जेवायला. अरे अरे उभे राहू नका. बसा बसा, जेवताना उठतात का? तुम्हाला काय हवंय? नाही नाही, मला काही नकोय. तुमच्या बरोबर मी जेवायला बसले तर चालणार आहे ना? तुम्ही आमच्या सोबत जेवणार? अर्थात. मी पण डबा आणलाय. काय दादा, बसू ना? हो या. डबा पण आणलाय मी. बसा बसा, सगळे बसा. बसा बसा प्लीज. बसा ना दादा. काय केबिन मध्ये एकट्याने जेवत नाही. असं वाटतं की जेवण सुद्धा हे कामच आहे की काय. आणि पूर्वी सुद्धा आम्ही सगळे एकत्र जेवायचो. काय काय आणलं सगळ्यांनी डब्यात? मी सगळ्यांसाठी तिळाची चटणी आणली बरं का. घ्या दादा, घ्या. सगळ्यांनी चव घेऊन बघा बरं, सांगा कशी झाली. शकुताई, काय मस्त झाली चटणी. एकदम तोंडाला चव आली माझ्या. आली ना? आणि आमच्या लाडक्या मैत्रिणींनी काय दिलंय तुम्हाला डब्यात? ते साधंच आहे. बघू मला. टोमॅटोची भाजी. नलूच्या हातची ही भाजी मला फार आवडते. फार मस्त करते नलू. एक मिनिट दादा, एक काम करूया आपण. हा डबा तुम्ही घ्या, हा डबा मी खाणार आहे. शकुताई, विषय संपला, विषय संपला. माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या हातची टोमॅटोची भाजी मी संपवणार आहे, बस. वा, काय चटपटीत झाली आहे भाजी. फारच छान.
किती वर्षांनी खाते मी नलूच्या हातची ही भाजी. दादा, तुमच्या लेकीची आणि नलूची मला मदत लागणार आहे. हा, मी सांगेन तुम्हाला नंतर सगळं. शकुताई, तुम्ही फक्त सांगा, त्या दोघी नेहमी तुमच्या सोबतच असणार. हो हो, खात्री आहे मला. अब क्या करे ओम भाई? अरे क्या करे म्हणजे आता आपण नाही काय करायचं, ती स्वीटूलाच येऊ दे बाहेर. थांब जरा, फोन लावतो मी तिला परत. रिंग वाजती. मॅम मी एका मिनिटात येते. स्वीटू, तुला सांगितलं ना कामाच्या वेळी काम. काकी महत्वाचा फोन आहे. कोणाचा? बॉयफ्रेंडचाच ना? कट कर, कट कर आधी. कट केला यार फोन तिने. ती फोनच उचलत नाही रॉकी. अपने साथ ना मुंबई को लड़की रहने चाहिए थी. हाँ, हो ना. ए हॅलो, मग मी कोण आहे? हा, मोमो. ओफो रॉकी, मी लेडीज आहे. मुलगी. अरे ओम भाई, अरे अरे मग तू जा ना आतमध्ये. इतका वेळ का थांबलीस इथे? जा पटकन, जा स्वीटूला बोलवून आण. हो. ए मोमो ऐक, टाइमपास करू नकोस. जाऊन तिला घेऊन ये लगेच. येस, आत्ता गेले आणि आत्ता आले. हॅलो हॅलो. या ना मॅडम, या. बोला, काय करायचं मॅम तुम्हाला? मॅडम आमच्याकडे ना खूप छान फेशियल पण आहे करायला, म्हणजे गोल्ड फेशियल. त्याचा अगदी इन्स्टंट ग्लो येतो बघा. ओके चालेल, मी फेशियल करेन, पण गोल्ड फेशियल. हा, तसं आमच्याकडे सिल्वर पण आहे आणि पर्ल पण आहे. नो नो, आय लाईक गोल्ड. गोल्डने काय होईल ना, माझी स्किन एकदम ग्लो करेल. बरं, काही हरकत नाही. मॅम या ना, तुम्ही इथे बसा. मॅम तुम्ही इथे बसता का प्लीज? बसा. स्वीटू, हा, तू तुझं काम कर, मी मॅमला बघते. मॅम हे बघा, आमच्याकडे ना ऑफर आहे गोल्ड फेशियलची. म्हणजे तुम्ही गोल्ड फेशियल विथ वॅक्सिंग जर केलं ना, तर तुम्हाला आयब्रोज फ्री करून मिळतील. फ्री? मला तर फेशियल करायचंच आहे, पण त्याबरोबर ना मला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर सुद्धा करायचंय. मॅम सगळं होईल, तुम्ही काही काळजी करू नका. एक काम करा, तुम्ही इथे रिलॅक्स व्हा. ओके, पाय ठेवा इथे. डोळे मिटून आहे ना, अगदी रिलॅक्स व्हा. मी आत्ताच आले. अरे ये ये, तुला पगार नको? विकास ना अगे. अरे नमस्कार कशाला करतोयस? आई आहे चंद्रप्रकाश जी. आई थैंक यू. अरे पैर मत छुइए. सुधीर ये ना. अरे कशाला? पगार मी वाटतेय आणि पाया हिच्या पडतायत. या दादा. मालविका, दादा आले. हो, पगार मोजत होते, कमी नको जायला. घ्या घ्या दादा, तुमचा पगार.
थँक्यू. अरे काय करताय तुम्ही? मला पापात ढकलू नका. आता घरी जाताना माझ्या मैत्रिणीसाठी काहीतरी गोडाचं घेऊन जायचं बरं का. मला सांगितलं होतं झोपू नकोस, इथे येऊन झोपली, टाइमपास करते. मॅडम काय करायचंय तुम्हाला? वॅक्सिंग करायचं होतं. आणि ह्यांना दाढी जोकिंग. त्यांना पण ऍक्च्युली वॅक्सिंगच करायचंय, लाजतायत त्या. बरं ठीक आहे. मग एक काम करा, तुम्ही वॅक्स करून घ्या, मी ह्यांना बघते. स्वीटू. हा काकी. ह्यांना वॅक्सिंग करायला घेऊन जा. ठीक आहे, या माझ्या मागे. मी घेतो. इथे का? मॅम तुम्ही पण या ना. नाही नको. अहो इथे किती वेळ उभं राहणार, या ना आतमध्ये बसा ना तुम्ही. त्यांचा हो द्या, मग मी येईन. बरं ठीक आहे. हात द्या. घ्या. अजिबात बोलू नकोस. काय करतोयस इकडे? वॅक्सिंग करायला आलोय मॅडम, वॅक्सिंग करा ना. करा पटकन करा, नाही तर मी बोलवी ना ममता काकूंना. ममता काकू, आईला तुझी आठवण आली म्हणून तुला घ्यायला आलोय मी. काय ते असं? ऑफकोर्स. अजून कसं आहे? सो दिस हाऊ ब्युटी पार्लर लुक्स. अहो किती वेळ उभं राहणार तुम्ही इथे? या ना, बसा ना आतमध्ये. नाही नाही नको. मी तुमचं वॅक्सिंग करून देते ना मॅम, या ना प्लीज. हो नाही नको. अहो केवढी ग्रोथ झाली आहे. अरे देवा, तुम्ही रेग्युलर का नाही वॅक्स करत? अहो या ना मॅम प्लीज. अहो मी करून देते तुम्हाला. नाही नको नको. मी तिच्याकडनंच वॅक्स करून घेईन. ती खूप चांगली मुलगी आहे ना. कोण ती? स्वीटू? अहो तिच्या दिसण्यावर नका जाऊ तुम्ही. एक नंबरची लबाड मुलगी आहे. अहो बॉयफ्रेंड आहे तिला. आणि तुम्हाला माहितीये का, घरच्यांना खोटं सांगून कामाला पार्लर मध्ये जाते असं सांगून त्या बॉयफ्रेंड बरोबर फिरायला जाते. हिला काय करायचंय? अशी जाड असून पण बॉयफ्रेंड कटवलाय तिने. म्हणजे किती चॅप्टर आहे ती बघा. काय बोलते ही बाई? वेडी का जरा? तू लक्ष नको देऊ. का? अहो हिच्यावर ज्याचं प्रेम असेल ना, तो नक्कीच कोणतरी बावळट मुलगा असणार आहे. नाही तर अशा जाड मुलीवर कोण प्रेम करेल सांगा बरं. मला तर वाटतं हिचा फायदा घेऊन तो सोडून देणार असेल तिला. नाही तू प्लीज, तू काही बोलणार नाहीयेस. नाहीतरी अशा मुलीबरोबर ना असंच झालं पाहिजे. प्लीज तू काही बोलणार नाहीयेस प्लीज. काय झालं पाहिजे? नाही काय झालं पाहिजे? मला काय ऐकू नाही आलं आतमध्ये, एकदा परत बोला ना. मला खात्री आहे की तुम्हाला मुलगी नसणार आहे म्हणून तुम्ही एका दुसऱ्या मुलीबद्दल असं बोलू शकताय. आणि तुम्ही आता म्हटलात ना की अशा मुलीवर प्रेम करणार तो बावळट कोण असेल, तर मी आहे तो बावळट. माझं हिच्यावर प्रेम आहे, खूप खूप प्रेम आहे. पण तुमचं लक्ष त्याकडे जाणार नाही, कारण तुमचं लक्ष फक्त जाडी, उंची, रंग, रूप याच्यावरच असतं.
चांगलं मन, चांगली माणसं, चांगली लोक, ह्या गोष्टी ना तुमच्या डिक्शनरीतच नसणार. एक मिनिट, वाटेल तसं तुम्ही तिला बोलता की नाही? बोलता ना? तिच्या तोंडावर काहीतरी उगाच टॉन्ट्स मारता, तिकडे कोपऱ्यात उभं राहून फिरी हसता तिच्यावर. तुम्हाला काय वाटलं तिला कळत नाही? तिच्याही डोळ्यात पाणी येतं, तिला दुःख वाटतं, पण ती तुम्हाला काही बोलत नाही. आता मला सांगा, तुमच्या दोघींमध्ये सगळ्यात वाईट कोण आहे, तुम्ही का स्वीटू? माझ्या स्वीटूला कोणालाही दुखवायला आवडत नाही. समोरच्याला दुःख झालं तर तिलाही दुःख होतं, समोरच्याला त्रास झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं तर तिच्याही डोळ्यात पाणी येतं. माझी स्वीटू इतकी गोड आहे की तिच्या फक्त शब्दांनी समोरच्याला बळ येते, म्हणून माझं तिच्यावर प्रेम. तिला तुमच्यासारखं मेकअप करून राहता येत नाही, पण तिचं मन इतकं स्वच्छ आहे की तिला सुंदर दिसण्यासाठी या असल्या फालतू प्रॉडक्टची गरज नाही आहे. काय कमी आहे माझ्या स्वीटू मध्ये? का प्रेम करू नये मी तिच्यावर? मला एक कारण तरी सांगा. ती किती सुंदर आहे, एकदा माझ्या नजरेने बघा. काय माझी स्वीटू काय आहे मला चांगलंच माहिती, त्यामुळे तिच्याबद्दल बोललेला एक शब्दही मी ऐकून घेणार नाही. स्वीटू इथे काम करायची गरज नाही. मला ऐकायचंच नाही. काय नाही, इथे काम करायची काही गरज नाही स्वीटू. मी तुला दुसरी चांगली नोकरी शोधून देतो. असं कसं? नाही, असं कसं म्हणजे काय? अरे बेसिक गोष्टी माहित नाहीयेत, ही वागण्याची पद्धत झाली का? हे असं बोलतात? स्वीटू वर्क प्लेस मध्ये असं कोणी कोणाला ह्युमिलिएट करू शकत नाही. ऐक ना, पण मला नाही वाईट वाटलं. तू मुद्दाच नाहीये, तुला वाईट वाटलं का नाही वाटलं? त्यांचं वागणं चुकीचं आहे स्वीटू, ते असं वागू शकत नाहीत. कळतंय का तुला? प्रत्येकाची मतं असतात आपापली. जाऊ दे ना. कोणाची काय मतं असतील वगैरे, ही बाई असं तुला बोलूच शकत नाही. ही कोण आहे? काय अधिकार तिला? तू शांत होणार आहेस का प्लीज? मला अशी नोकरी नाही सोडता येणार अचानक, कारण आईला मी इकडे नोकरी करायला हवंय. माझं पूर्ण बोल ना. हे घराच्या जवळ आहे, त्यामुळे आईला सेफ वाटतं. आणि आता माझ्या घरची जी परिस्थिती आहे ना, मी नाही अशी घाईघाईत नोकरी सोडू शकत. याच्यावर घर चालणार आहे. अच्छा, म्हणजे या परिस्थितीत तू काम करणार आहेस? ओके. हो, कारण माझ्या घरी आता खूप गरज आहे. प्लीज तू समजून घे. अच्छा, मी समजून घ्यायचं? म्हणजे ठीक आहे, तुला कोणीतरी काहीतरी बोलतं आणि मी समजून घ्यायचं. माझी चूक माझीच आहे. मी असं म्हटलंय का? हो, मग तू काय म्हणतेस? आता तुला ज्या गोष्टीमुळे त्रास होतो किंवा वाईट वाटतंय ना, ते मी लहानपणापासून ऐकत आलीये. त्यामुळे मी दुर्लक्ष करायला शिकले या गोष्टींकडे. तू पण दुर्लक्ष कर. अच्छा, म्हणजे तू दुर्लक्ष केल्याने या सगळ्या लोकांची तोंड बंद होणार आहेत का? नाही, पण आपलं डोकं शांत राहील. आपण त्रास करून काय होणार आहे? स्वीटू, तू खूप स्वीट आहेस अगं, खूप स्वीट आहेस तू. पण तुला असं कोणी बोललेलं किंवा त्रास दिलेला मला नाही सहन होत ना. हो, पण मी कसं सांगू तू माझ्यासाठी काय आहेस? मला तुझी सगळी तळमळ कळते. मला सगळं कळतंय तुझं, पण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये आता. जे आहे ते मान्य करून पुढे जायला लागणार आहे. I know. मी चिडचिड करतो. डोकं शांत ठेव. भाई बिटू, तुम लोगों ने जिंदगी में कभी भूत देखा है क्या? भूत नहीं ना? इसको देखो. रॉकी, तू मला भूत बोलतोयस? हा, मी काय भूत दिसते? हा, म्हणजे काय? हो का? आणि मगाशी आतमध्ये तू काय केलं होतस? हा, मुलींसारखी ओढणी घेऊन थांबला होतास. तू तर मुलगी दिसत होतास. अरे वो तो था ना, अभी तो नहीं ना, लेकिन तू अभी भी भूत लग रही है ना. भाई देखो ना. रॉकी, मी ना तुझ्या टी शर्टला सगळं पुसून टाकेन मी. मला भूत बोलतोय तो.
रॉकी दादा तुम्ही कशाला मोमो मॅमना रडवताय? मॅम तुम्ही प्लीज रडू नका. थँक्यू स्वीटू, तू एकटीच चांगली मुलगी आहेस. हाँ ये बात तो सही कही तूने मोमो, है ना भाई? चला निघूया का? हो हो निघूया, मला सुद्धा हे सगळं क्लीनअप करायचं ना. बाय स्वीटू. बाय. बोल. अरे सॉरी. बाय बाय. आईला तुला भेटायचंय. आता नाही शक्य होणार. हा मी उद्या येऊन भेटून जाईन मावशींना. मी सांगतो तिला. पण तू चिडचिड करणार नाहीयेस? नाही. प्रॉमिस? हो य प्रॉमिस. डोकं शांत ठेव. हो. बाय. बाय.